ही गोष्ट आहे गरिबीवर मात करू पाहणाऱ्यांची। ही गोष्ट आहे जगण्याला नवे आयाम देणाऱ्यांची। ही गोष्ट आहे आत्मज्योतीनं इतरांचं आयुष्य उजळवणाऱ्यांची। ही गोष्ट आहे आत्मविश्वासाची, अनुभवांची, उमेदीची। ही गोष्ट आहे वर्धिनीची। हो, ही गोष्ट आहे वर्धिनीची। या आहेत वर्धिनी। वर्धिनी म्हणजे वर्धिष्णू, वृद्धिंगत करणारी, वाढवणारी। वर्धिनी म्हणजे अशा महिला कार्यकर्त्या आणि प्रशिक्षक ज्यांची जडणघडण उमेद अभियानातून झालेली आहे आणि आता त्या या अभियानाच्या कार्याचा विस्तार करीत आहेत, भूमिका रुजवत आहेत। या वर्धिनी कोणी उच्च शिक्षित महिला नाही आहेत। यात कोणी 4थी पास असेल तर कोणी 12वी नापासही। आणि हे कामही इतक्या सहजासहजी त्यांच्या हाती पडलेलं नाहीये। या प्रत्येक वर्धिनीकडे गरिबीवर मात करण्याच्या स्वतःच्या अशा खास अनुभवांची एक शिदोरी आहे। त्या शिदोरीच्या आधारे आणि तळमळीने उमेद अभियानाच्या कार्यक्षेत्रात जाऊन ग्रामीण गरीब महिलांना गरिबीतून बाहेर येण्यासाठी मार्ग दाखवत आहेत। स्वयंसहाय्यता समूहांमध्ये संघटित व्हायला प्रेरित करत आहेत। गटात कशासाठी यायचं, आपण गरीबच का राहायचं, गरीब म्हणूनच जगायचं का, त्यांना त्यांच्या सुद्धा मार्गदर्शन केले आम्ही त्यांना। या वर्धिनी उमेद अभियानाकडून मिळालेल्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाच्या बळावर, त्यातून वाढलेल्या आत्मविश्वासामुळे गावोगाव प्रवास करून तिथल्या गरीब वंचित कुटुंबांबरोबर राहून त्यांना गरिबी निर्मूलनाची आणि जीवनोन्नतीची नवीन उमेद देत आहेत। प्रत्येक गरिबाला गरिबीतून बाहेर येण्याची तीव्र इच्छा असते। यासाठी गरिबांमधील अंगभूत क्षमतांचा विकास करणे हे उमेद अभियानाचं मुख्य सूत्र आहे। अंगभूत क्षमतांच्या विकासासाठी स्वयंसहाय्यता समूह हे एक प्रभावी व्यासपीठ आहे। महिलांच्या अशा स्वयंसहाय्यता गटाची उभारणी करण्याची जबाबदारी वर्धिनी सक्षमपणे पार पाडत आहेत। अशा 660 वर्धिनी राज्यात कार्यरत आहेत। मानवी निर्देशकांचा विचार करून ठरवलेल्या 13 जिल्ह्यातील 50 तालुक्यात इंटेन्सिव्ह पद्धतीनं उमेद अभियानाचं काम सुरू आहे। अभियानाच्या विशिष्ट कालावधीमध्ये गरिबी निर्मूलनाचं उद्दिष्ट साध्य करायचं आहे। शिवाय यात गरिबांसाठी पैशाच्या किंवा अन्य कुठल्याही स्वरूपात अनुदान वाटप करायचं नसून गरिबांच्या अंगभूत क्षमताच विकसित करायच्या आहेत। त्यासाठी प्रत्येक ग्रामीण गरिबांशी सातत्यपूर्ण प्रकारे साथ सोबतीची गरज आहे। अभियानाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अभियानाची स्वतःची संरचना कार्यरत आहेच, शिवाय या प्रशिक्षित वर्धिनीही कार्यरत आहेत। वर्धिनी आपलं घर, आपलं गाव, आपला जिल्हा सोडून 15 दिवसांच्या गावफेरीसाठी दुसऱ्या जिल्ह्यातील एखाद्या गावात जाऊन राहतात। वर्धिनींच्या एका चमूमध्ये 4 ते 5 सदस्य असतात। असे 15 ते 20 चमू एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जातात। गरजू व गरीब लोकांची निवड करणे, त्यांचे समावेशन करणे, गटाचे लेखे ठेवणे याविषयी वर्धिनींना प्रशिक्षण मिळालेले असते। गावात गेल्यानंतर सुरुवातीला वर्धिनी तेथील सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, शिक्षक, आशाताई आणि गावातील प्रमुख व्यक्तींची गाठ घेतात। त्यांना या अभियानाबद्दल माहिती सांगतात। त्यानंतर गरीब व वंचित कुटुंबाचं सर्वेक्षण करतात। यामध्ये उमेद अभियानानं ठरवलेल्या निकषांप्रमाणे स्वतःच्या निरीक्षणावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल, एकल, विधवा, परित्यक्ता, अपंग, भूमिहीन अशा महिलांना अभियानात सहभागी करून घेण्याचं अतिशय महत्त्वाचं काम या वर्धिनी करतात। याबरोबरच त्या गावाच्या प्रमुख समस्या समजावून घेतात, गावातील संसाधनांचा अभ्यास करतात। अभियानातील लोकसहभाग वाढवण्यासाठी गृहभेटीबरोबरच गाव फेरी, मशाल फेरी, कोपरा सभा अशा मार्गांचा अवलंब करतात। गावातील सर्वात गरीब महिला यांची भेट घेऊन त्यांना एकत्र करून त्यांना आम्ही सांगतो गरिबीविषयी काय आहे, गरिबी कशी असते, तुम्ही बाहेर पडा, तुम्ही कष्ट करता, 50 रुपये रोज जरी कमावत असाल त्याच्यामधले 10 रुपये हप्त्याचे जर गटामध्ये टाकले
तर आपल्या ते कामी येईल. खरं तर यापूर्वीही अनेक गटावर आधारित अभियानं आली आणि गेली. मग उमेदच्या स्वयंसहाय्यता गटाचं नेमकं वेगळेपण काय असा प्रश्न पडणं साहजिक आहे. उमेदचं वेगळेपण आहे ते त्याच्या दशसूत्री कार्यक्रमात. गट स्थापन झाल्यानंतर त्यांना दर आठवड्याला नियमित बैठक घेणे, नियमित बचत करणे, नियमित अंतर्गत कर्ज वाटप करणे, नियमित कर्जाची परतफेड करणे आणि गटातील पैशांची आणि इतर व्यवहारांची नियमित नोंद ठेवणे ही 5 सूत्रे शिकवली जातात. यालाच धनव्यवहारातील 5 सूत्रे असं म्हणतात. तर आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायतीतील आपला सहभाग, शासकीय योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ घेणे आणि शाश्वत उपजीविकेसाठी उपाययोजना करणे याला मनोव्यवहारातील 5 सूत्रे असं म्हणतात. या दशसूत्रीमुळे जोखीम प्रवण कुटुंबांना भेडसावणाऱ्या अडचणी कमी होतात. तसंच त्यांच्या उत्पन्नातही वाढ होते आणि जीवनाचा गुणात्मक दर्जा वाढवण्यास मदत होते. याशिवाय स्वयंसहाय्यता समूहामध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार याबाबत मिळणाऱ्या माहितीमुळे महिलांच्या विकासाला चालना मिळते आणि एक व्यासपीठही उपलब्ध होते. दशसूत्रीची संकल्पना गावातील महिलांमध्ये रुजवण्यासाठी वर्धिनींकडून अगदी सुरुवातीपासूनच प्रयत्न होतात. त्यामुळे हे काम गतिमान पद्धतीनं तसंच सूत्रबद्ध रीतीनं करण्यात वर्धिनींचा सिंहाचा वाटा आहे. आणि आम्ही गटबांधणी केली. गटबांधणी करून त्यांना आम्ही मार्गदर्शन केले, आमची दशसूत्री समजावून सांगितले, अभियानाचं महत्त्व समजावून सांगितलं. म्हणजे त्या वर्धिनी ताईला त्यांनीच सांगितलं, बाबा तुम्ही ग्रामसभेत जा, तिथं काय विषय म्हणजे विषय मांडा, असा पाणीचा, रोजगार, ह्या 2च विषय मांडलं. म्हणजे तिथं जाऊन सर्व बायांनी नाही सांगायचं, अशा 2घीच बाई निवडलेल्या त्या. मग त्या 2घीच बाईंनी तिथं जाऊन प्रश्न सांगितले. आम्ही गावागावामध्ये सुद्धा शिबिर लावली. जसं व्हीओ मार्फत आता एसबी टेस्ट केलं समजा, तर महिलांचं 7 ते 8च भरलं. मग सांगितलं का कशामुळे वाढणार, आपण सर्वांचा विचार करतो, आपल्या मुलाबांचा विचार करतो, आपल्या घरच्या लोकांचा करतो, पण आपला विचार कोणी करणार आहे का? एक दिवस आपली एवढी मोठी भिंत दिसत आहे, एक दिवस आपण जर ढासून पडलं तर ह्या परिवाराचं काय होणार? मग आपली हिंमत म्हणजे आपल्याला स्वतः आपल्याला हिंमत करावं लागणार आहे. वर्धिनींच्या या कार्यपद्धतीची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार अंमलबजावणी दरम्यान उभ्या राहिलेल्या संघटिका या यशस्वी प्रारूपापासून झाली. याच प्रारूपाचं विस्तारित रूप आज उमेद अभियानात वर्धिनींच्या रूपात बघायला मिळतंय. प्रत्येक वर्धिनी सुरुवातीला स्वयंसहाय्यता गटातून पुढे आलेली आहे. तिथे तिनं या दशसूत्रीचा अवलंब करून स्वतःमध्ये त्याप्रमाणे बदल करून गरिबीवर मात केलेली असते. त्यामुळे इतर गरीब महिलांचे प्रश्न, त्यांची विचारसरणी समजून घेणे वर्धिनींना सोपे जाते. ग्रामीण महिलांसमोर वर्धिनींचे रोल मॉडेल असल्यामुळे गटात येण्यासाठी आणि स्थापित झालेले गट सुरळीत चालवण्यासाठी अशा महिला प्रेरित होतात. ही सगळी प्रक्रिया उमेद अभियानाच्या विचारधारेमुळे घडतीये. वर्धिनी ताईने आम्हाला माहिती सांगितली की ही गटामध्ये या, एवढ्या महिला जमा करा, किंवा तुमचं ह्याच्यापासून चांगलं होईल, किंवा तुम्हाला सुविधा मिळतील, तुम्हाला कर्ज मिळेल, की ही गट तयार करा तुम्ही, म्हणून असं सांगितले त्यांनी आम्हाला. अनेक सरकारी यंत्रणांचा विकास आराखडा आणि नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी हे समूह पूरक अशी भूमिका घेतात. त्यामुळे शासनाच्या अनेक योजनांचे लाभ गरजूंपर्यंत पोहोचण्यास स्वयंसहाय्यता समूहांची खूप मोठी मदत होते. वर्धिनींची फळी गावातील स्वयंसहाय्यता समूहांना याबाबत प्रशिक्षित करत असते. प्रत्येक गावातील समस्या वेगवेगळ्या असतात, गरिबीचे पैलू वेगवेगळे असतात. गरिबीच्या जोखीमयुक्त जीवनाच्या अशा विविध पैलूंना, कंगोऱ्यांना ओळखून त्यावर स्थानिक परिस्थितीनुरूप मार्ग काढले जातात. त्यांना जीवनोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला जातो. सर्वे करताना काही अपंग मुलं, महिला, पुरुष असे आम्हाला आढळले. सर्वे करताना त्यांची आम्ही गटबांधणी पण सुद्धा म्हणजे गटबांधणी करता महिला सुद्धा जमा केल्या. एक करून अशा 10 ते 12 महिलांचे ग्रुप तयार केले
आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्ही गटबांधणी सुद्धा चालू केली आहे. अपंगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो आणि या दृष्टीनेच त्यांनी अपंग बचत गट हा वेगळा केला आहे. राळेगाव आणि पांढरकवडा इथे कुमारी माताचा सुद्धा बचत म्हणजे समूह बनवण्यासाठी हे आहे प्राधान्य आहे. तर तसे आम्ही मेन म्हणजे घटक पाहतो आणि अपंग सुद्धा या गटामध्ये जुळवण्याचे प्रयत्न करतो. वर्धिनींच्या या प्रयत्नांमुळे स्वयंसहायता समूहातील महिला आपल्या जीवन उन्नतीसाठी प्रेरित होत आहेत. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळ्यांवर बदलाचे आणि विकासाचे वारे आता वाहू लागले आहेत. आम्ही ग्रामसंघ तयार केला. ग्रामसंघ तयार करून आम्ही ग्रामसंघातर्फे 1.5 लाखाचं खत घेतलं. आमचे गट तयार झाले आता. ते आम्हाला पहिलं माहिती नाही होती, तर पुष्पाताईने सांगितले गट तयार करा. केले आम्ही. ते आता व्यवस्थित गेले. आम्ही पैसे बी घेतले 50,000 रुपये, 15,000 रुपये बी घेतले. खेळ करते भरते. आता आम्ही व्यवस्थित चालवते. स्वयंसहायता समूहांमध्ये सहभागी होत गावागावातील महिला त्यांना भेडसावणाऱ्या स्थानिक प्रश्नांविषयी पुढे येत संघटितपणे ग्रामसभेत, आमसभेत बोलू लागले. महिलांचा सामाजिक सहभाग आणि विकासाच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. गावामध्ये आमच्या मी तर कधीच ग्रामपंचायतमध्ये गेले नाही, पण गटामधल्या इतरही कोणच महिला ग्रामपंचायतमध्ये जात नव्हत्या. आज त्या माझ्या गटातल्या जवळजवळ 100 महिला ग्रामपंचायतमध्ये जात आहेत आणि नवीन शासकीय योजना काय आहेत त्यांची माहिती घेत आहेत. आम्हाला पाण्याची सोय नाही, रोडची सोय नाही, सुमारे 60 ते 70च्या संख्येनं एका जिल्ह्यातील निवडक गावांमध्ये असणाऱ्या वर्धिनी 15 दिवसांच्या गाव फेरीच्या समारोपाच्या वेळी एकत्र जमतात. तिथे त्या आपल्याला आलेले अनुभव, आपली निरीक्षणं सांगतात. या डीब्रीफिंग सेशनमधून कुटुंब सर्वेक्षणाचं विश्लेषण करतात. संबंधित जिल्ह्यामध्ये उमेद अभियानाच्या पुढील कामाची, जिल्ह्यासाठी आवश्यक वाटणाऱ्या कामांची रूपरेषा तयार करायला मदत मिळते आणि प्राधान्यक्रम ठरवायला मदत होते. वर्धिनी महिला अनेक प्रक्रियातून गेलेल्या असतात. वर्धिनी बनण्यापूर्वी या महिला सुनिश्चित अशा प्रशिक्षण प्रक्रियेत सहभागी होतात. त्यांना स्वयंसहायता गटाचा अनुभव असतो, शिवाय त्यांनी गरिबीवर मातही केलेली असते. यातील काही महिला सदस्यांना समाज कार्याची आवड असते. उमेद अभियान अशा महिलांची निवड करून त्यांना इतर महिलांना कसे सक्षम करायचे याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देते. शिकण्याच्या या प्रक्रियेला स्वानुभवाची जोड मिळाल्यामुळे वर्धिनींना आपली भूमिका अधिक चांगल्या प्रकारे समजते आणि हे काम करणे आवडूही लागते. प्रत्येक वर्धिनीची जडणघडण वेगळी आहे. कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमी वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक वर्धिनीची स्वतःची अशी एक खास कहाणी आहे. वर्धिनी म्हणून काम करताना त्यांच्या आयुष्यात घडून आलेल्या आमूलाग्र बदलाकडे पाहताना या वर्धिनींना कधी कधी स्वतःवरच विश्वास बसेनासा होतो. म्हणजे गेलीच नाही मी स्वप्नात सुद्धा, म्हणजे असं वाटूच शकत नाही मला का मी रत्नागिरीपर्यंत गेलीच नाही, पण या अभियानात जुळली तेव्हापासून मी रत्नागिरीला गेली. आज काही ना काही मी आपल्या घरासाठी किंवा आपण ते गरिबीतून बाहेर येण्यासाठी मी काहीतरी करू शकते किंवा माझं स्वतःचं पण करण्याची इच्छा आहे. परंतु माझ्यासारख्या ज्या वंचित ताई आहे त्यांना पण मार्गदर्शन करून माझ्यासारखंच त्यांना ट्रेन बनवायचं ही माझी इच्छा आहे. उमेद अभियानात आल्यापासून माझी आणि माझ्या कुटुंबाची खूप प्रगती झाली. मला उमेद अभियानाचा अभिमान वाटतो की त्यांनी मला हे व्यासपीठ दिलं आणि त्याच्यातून माझी एवढी प्रगती झाली. वर्धिनी बनल्यामुळे या महिलांना स्वतःची एक ओळख मिळते. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. एरवी सामान्य जीवन जगणाऱ्या या महिलांना एक नवी उमेद मिळते. त्यांना आम्ही मार्गदर्शन केले, आमची 10 सूत्री समजावून सांगितले, अभियानाचं महत्त्व समजावून सांगितलं. आपल्या कुटुंबाचा जर विकास झाला तर आपण नक्कीच गावाचा विकास करणार. कोणी रडत असतात, कोणी सांगतात की असा असा प्रश्न आहे, तर आम्ही प्रत्येकजण आमचे जे ब्लॉक आमचे डिस्ट्रिक्टचे जो स्टॉप आहे तो प्रत्येकजण प्रत्येकाचं जे जे अडचण आली ती त्या वेळेवर सोडून आम्ही त्यांना रस्ता दाखवतो आणि त्यांचं निराकरण करून देत असतो.
चूल आणि मूल या चौकटीत जगताना घराचा उंबराही न ओलांडणाऱ्या या महिला वर्धिनीच्या रूपात स्वतःहून इतर जिल्ह्यात जातात. त्यातून त्यांना इतर गावं, समाज यांची ओळख होते. इतर जिल्ह्यात जाऊन काम करणं ही प्रक्रिया साधी सोपी नाही. तिथे त्यांना अनेक आव्हानांना, समस्यांनाही तोंड द्यावं लागतं. गट रात्रीच्या वेळेस मिटिंगा घ्यायला जर गेलो तर थोडं जास्तच, म्हणजे 4 महिला जायचं आणि तिथून 12 वाजता वापस यायचं गट बनवून. आणि तिकडे म्हणजे 2-2 किलोमीटर दूर जावं लागत असतं. आता तर जास्त दूर जावं लागतं. काही वेळी आम्हाला रत्नागिरीने टेकड्या वगैरे चढाव्या लागत होत्या. तर तिथे चढताना पायाखालून साप जायचे, असं म्हणजे रात्रीची वेळी अंधार असते ना, आम्ही 4 महिलाच राहायचो. म्हणजे अशा खूप साऱ्या अडचणी यायच्या. आपल्या घरापासून दूर जाताना या वर्धिनींना आपल्या घरामध्येही काही तडजोडी कराव्या लागतात. महिला म्हणून आपल्या कुटुंबात त्यांची भूमिका महत्वाची असतेच. शिवाय मुलांचं संगोपन, पालन पोषण याची ही तजवीज प्रसंगी जीवावर दगड ठेवत या वर्धिनी करत असतात. तरी एक जबाबदारीचं काम मिळाल्यामुळे आणि त्यातून इतर महिलांचा विकास घडतोय ही बाब या वर्धिनींना अतिशय सुखावह असते. वर्धिनीच्या कुटुंबियांनाही ती करत असलेल्या कामाची माहिती व्हावी यासाठी स्नेहसंमेलनाचं आयोजन उमेद अभियानाकडून केलं जातं. त्यामुळे कुटुंबियांचाही सहभाग चांगला मिळतो. जेव्हा वर्धिनी म्हणून बाहेर गावी जाते तेव्हा माझे पती माझ्या मुलांचा सांभाळ करतात आणि सासूबाई आणि जाऊ सुद्धा माझ्या मुलांचं म्हणजे छान पद्धतीने पाहतात त्यांना. एरवी घरामध्ये सर्व जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या या महिला गाव फेरीसाठी इतर गावात गेल्यानंतर त्यावेळी तिच्या कुटुंबियांना घरातील काही कामांची जबाबदारी उचलावी लागते. वर्धिनी करत असलेल्या कामाचं महत्त्व उमजल्यामुळे अनेक वर्धिनींचे कुटुंबीय अशा जबाबदाऱ्या आता सहजपणे उचलतात. बचत गटाला गेल्यावर आमच्या सोनूबाई जरा थोडं अगोदर नको वाटायचं आम्हाला, परत नंतर त्या दोघांच्या सहमतीनं चालू झालं. ते बी आपल्या जातीचे 15 दिवसाला, महिन्याला, महिनाभर. मुलगा तिकडं आहे आमचा, सुनबाई इकडं म्हणल्यावर आम्हाला 2 माणसाला करमत बी नाही. आणि लहान बाळा असल्यामुळं जरा घरात बी बुच्च वाटतं सुनसार. तर काही वर्धिनींना मात्र उलटही अनुभव येत असतो. रात्रीचे कपडे शिवायची वेळ मिळाला तेव्हा कपडे शिवायची, कसे ते 2000 रुपये घडवायचे. याच्यातून मग मुलींचं माझं शिक्षण केलं मी. आणि माझ्या घरचे म्हणायचे तू कशा मुली शिकवणार, तू त्यांना शेतात घेऊन जा, तुझ्यासोबत कामाला नेत जा. शेताची कामं करायची, पण शेतात नाही जाऊ द्यायचे मला, दुसऱ्याचे नाही जाऊ द्यायचे. मग मी शेताचं काम करून मग घरी कपडे शिवायचे. वर्धिनी म्हणून काम करताना प्रत्येक स्त्रीला स्वतःमध्ये झालेले बदल स्तिमित करतात. त्यांच्या प्रत्येकीचीच यशोगाथा राज्यातील तमाम ग्रामीण गरीब स्त्रियांसाठी प्रेरणादायी आहे. परिस्थितीवर मात करण्याचं बीज त्यांच्यात उमेदमुळे रुजलं गेलं ही बाब उल्लेखनीयच मानायला हवी. त्या माझ्या गटामध्ये असा बदल झाला का माझे मिस्टर घरामध्ये कधी ना स्वतःहून पाणीचा ग्लास सुद्धा घेत नव्हते. आता माझ्या मुलांना ते स्वतः स्वयंपाक बनवून खाऊ घालतात. मला असं वाटते जेव्हा माझ्या गावामध्ये मला कोणी ओळखत नव्हतं, आज मला असं वाटते मला झोप नाही येते एक दिवस. असं वाटते माझी परिस्थिती काय होती आणि काय झाली. मला एवढं समाधान आहे, म्हणजे 4 शब्द दुसऱ्यांना पण सांगता येतं आणि आपण सुद्धा थोडं ना थोडं सक्षम झालेलो. समाजात केलेल्या बदलाचं, आपल्याच सारख्या स्त्रियांना गरिबीतून बाहेर पडायला केलेल्या मदतीचं समाधान घेऊन या वर्धिनी स्वगृही परततात. ज्योतीनं ज्योत पेटवत अनेकांच्या मनात आशा पल्लवित करत समृद्धीचा, आत्मसन्मानाचा आणि सुरक्षित जीवनाचा मार्ग दाखवण्यासाठी पुन्हा नव्या गावी जायला या वर्धिनी सज्ज होतात. उमेद अभियानामुळे वर्धिनींच्या स्वतःच्या आयुष्यालाही नवी दिशा, नवी प्रेरणा मिळते आहे. किती अभियान आले या, किती अभियान गेले या, उमेद अभियानासारखे नाही अभियान आले या. या अभियानामुळे गावागावात जाऊया, या गरीब बहिणींना एकत्रित करूया, या गरीब बहिणीचे
घटस्थापन करूया या गरीब बहिणीचे, घटस्थापन करूया. 10 सूत्रीचे महत्त्व त्यांना पटवून देऊया, 10 सूत्रीचे महत्त्व त्यांना पटवून देऊया. किती अभियान आले या, किती अभियान गेले या, उमेद अभियानासारखे नाही अभियान आले या, उमेद अभियानासारखे नाही अभियान आले या.